हा सर, नमस्कार. हॅलो, नमस्कार सर. मंगेश साबळे बोलताय सरपंच. हो, बोलतोय. हा, मी पत्रकार संतोष साबळे बोलतो, लेट्सअप मराठी. येस सर, बोला बोला. तुमचा जो सकाळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल झाला. हम्म. तुम्ही जे आरोप केले आमदार फुलंब्रीच्या जे आमदार आहे अनुराधाताई चव्हाण आणि हम्म. त्यांचे पती अतुल चव्हाण यांच्यावर जे आरोप केला त्याच्या संदर्भात तुमच्याकडे काही पुरावे आहे का? पुरावे नाही, मला प्राथमिक माहिती मिळाली आहे आणि त्यांच्याच गटातल्या एका सदस्यानं ती माहिती मला दिली आहे. ते सदस्य कोण होते, काय होते, त्यांचं काही नाव सांगाल का? त्यांचं सध्या तरी नाव रिव्हील करता येणार नाही सर मला, पण योग्य वेळेवर मी करेल. म्हणजे तुम्ही हा आरोप करण्याचा मुद्दा काय नेमका बाबा, तुमचं आणि त्यांचं काय वैर आहे? मुद्दा काहीच नाही, वैर वगैरे काहीच नाही. एक सामाजिक प्रश्नावर आमचं काही दिवसापूर्वी झालं असेल, आणि पण असं व्यक्तिशः काही नाहीये त्यांचं आमचं. नाही, तुम्ही जर कधी एवढे त्यांच्यावर टोकाचे आरोप करताय तर मग तुमचं आणि त्यांचं काय वैर आहे असं? वैर तसं काही नाहीये सर. त्यांच्या विरोधामध्ये मी प्रश्न विचारत असतो सत्तेत असल्यामुळे, आणि हाच त्यांचा काहीतरी गैरसमज असेल. मागच्या वेळी काहीतरी गुन्हा दाखल झाला होता, तो देखील मी त्याच्यावर आवाज उचलला होता. तो गुन्हा काही दाखल झाला नाही. मग अशा प्रकारे समजा तुम्ही सोशल मीडियात आज जो व्हिडिओ व्हायरल केला तर याच्यानुसार त्यांची बदनामी तुम्ही केली असं वाटतं का तुम्हाला? नाही, बदनामीचं काय, उद्या जर माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर काय वाटणार मग त्यांना? नाही, उद्या पब्लिकला कसं कळणार? हा उद्या जर कधी त्यांनी समजा तुम्ही त्यांची बदनामी केली असं वगैरे, ते कायद्यानुसार तुम्हाला काही नोटीस वगैरे करू शकतात ना ते. मी पण उद्या एसपी ऑफिसला जाऊन एसपी साहेबांसोबत संपर्क करण्याचा मी प्रयत्न केला. आता डिपार्टमेंट कडनं उद्या मला बोलवलंय तिकडं, तक्रार वगैरे मी देणार आहे. म्हणजे आमदार अनुराधाताई चव्हाण ह्या फुलंब्रीचे आमदार आहे आणि तुम्ही अनपेक्षित त्यांना प्रश्न विचारता म्हणून सनी हा असं काही होतंय असं तुम्हाला वाटतंय का? हा, दुसरं काय असणार आहे? दुसरं माझं त्यांचं काही वैर नाहीये. आणि आता मला जी माहिती मिळाली त्यानुसार खबरदारी घेणं आणि माझ्या फॉलोअर्सला ती माहिती देणं माझं कर्तव्य आहे. अच्छा, मग या संदर्भात तुम्ही आज जो व्हिडिओ व्हायरल झाला, मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला तो, तर त्याच्या संदर्भात तुम्ही काही पोलिसांशी कोणाशी काही भेट घेतली? उद्या मी जाणार आहे निवेदन द्यायला. आणि आम्ही काही त्यांना घाबरत नाही, पण एक खबरदारी म्हणून आमच्या चाहत्यांचं म्हणणं आहे की आपण उद्या निवेदन देऊयात. अच्छा अच्छा. एकंदरीत हे सगळ्या गोष्टीनं तुम्ही जो व्हिडिओ टाकला तर त्याच्यानंतर तुमचं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मानणारा तुम्हाला हे एक वर्ग आहे, तर त्याच्यामध्ये सकाळपासून मला फोन येत आहेत आणि सगळ्यांची प्रतिक्रिया हीच आहे की आपण खबरदारी घ्यावी. ओके. तर आता उद्या एसपी साहेबांना भेटल्यानंतर आपली भूमिका काय असणार आहे? एसपी साहेबांना आम्ही सविस्तर माहिती देणार आहे. त्याच्यामध्ये नाव वगैरे ते सदस्याचं आम्ही ते निवेदनामध्ये देऊया. आणि या सगळ्या घटनेचा खुलासा करण्यासाठी तुम्ही काही पत्रकार परिषद वगैरे काही घेणार का? मी फेसबुक लाईव्ह केलंय साहेब, आणि हेच आमचं असतं जे माहिती देण्याचं, तक्रार करण्याचं किंवा आवाज उचलण्याचं आमचं एक माध्यम आहे. निवेदन दिल्यानंतर प्रेसचा देखील आम्ही त्यानंतर विचार करू काय करता येतं. अच्छा. नाही, एवढं हे तुम्ही जे एवढे गंभीर स्वरूपाचे आरोप करताय ते याच्या संदर्भात तुम्ही हे बघा सर, हे आता माझ्या जीवितासंबंधितातले आरोप आहेत, त्याच्यामुळं ते खरे की खोटे आता हे पोलीस तपासात सिद्ध होईल. त्याच्यामुळं आपण कायदेशीर संविधानाला धरून तक्रार देणार आहोत. त्याच्यामध्ये काय साध्य होतं ते आता आपल्याला उद्या कळेल. आता ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे हे तपासातून सिद्ध होईल, पण असं काही कानावर आल्यानंतर आपण माहिती द्यावी असं मला वाटलं म्हणून मी तो व्हिडिओ बनवला. मग तुम्हाला ज्या सदस्यानं माहिती सांगितली त्यांच्या नावाचा खुलासा तुम्ही कधी करणार? पोलीस डिपार्टमेंटला आम्ही ते देऊयात. प्राथमिकता तर त्यांचं काय नाही, आमचं शुभचिंतक म्हणून त्यांनी आम्हाला ती माहिती दिली आहे. त्यामुळे सध्या तरी जेवढं रिव्हील न करता येईल तेवढा प्रयत्न आम्ही करू. पण जास्तच काही विषय झाला तर मग आम्ही तसं पोलीस डिपार्टमेंटला सांगणार आहोत सविस्तर. ओके ओके ओके. येस. कारण की बोला. कारण की आमचा जो संघर्ष आहे तो वैयक्तिक कोणाशी नाहीये, समाजाशी, शेतकऱ्यांशी आम्ही त्यांना भांडत असतो. विविध प्रश्नावर प्रश्न विचारत असतो, विविध समस्यावर. अशा वेळी अशी माहिती आम्हाला मिळाली, त्यामुळे आम्हाला ते लेखी स्वरूपात पोलीस डिपार्टमेंटला देणं योग्य वाटतं म्हणून आम्ही उद्या ते देणार आहोत. याच्या मागे काही तुमचा असं स्टंट करण्याचा काही प्रकार आहे असं काही होतंय का? नाही, ते स्टंट आता डिपार्टमेंटला उघड होईल ना, काय स्टंट आहे का काय. स्टंट असा नसतो ना सर. असा स्टंट असतो
असं काही मी ऐकलं नाही याच्या अगोदर. अशा घटना ऐकल्यात. आता घटनेच्या गांभीर्याने आम्ही ते देणार आहोत. मी तर तसं काही त्यांना भीक घालत नाही. खोटं असो खरं असो मला ते काही पटत नाही. अशा गोष्टीत मी जातही नाही. माझ्यासोबत हा पहिला प्रकार आहे, त्यामुळं मला कायदेशीर जावं लागेल. मग तुम्ही SP साहेबांना भेटून पोलीस संरक्षणाची मागणी करणार का? नाही, गरज नाही सर. माझे सामान्य शेतकरी, माझे तरुण बांधव माझं संरक्षण आहे. उद्या जर काही माझं बरं वाईट झालं तर त्याला जबाबदार अतुल चव्हाण असतील असं एक निवेदन आम्ही देणार आहोत. ओके. धन्यवाद तुम्ही लेट्सअप मराठीशी संपर्क साधल्याबद्दल. थँक्यू सर, थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती right लेट्सअप आहे. वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.